आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चोकाक तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी हेरले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी मनमानी कारभार करत असून शासन निर्णयाविरोधात जाऊन महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असतात. ही बाब गंभीर असून यामुळे आरोग्य सेवा कोलमडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे व पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हेरले या ठिकाणी सोमवारी सकाळी भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी केंद्रात घडत असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. केंद्रातील आरोग्य कर्मचारी व या केंद्रांतर्गत येणाऱ्या रुकडी आरोग्य पथकातील कर्मचारी हे आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचं निदर्शनास आले. तर प्राथमिक आरोग्य अधिकारी धनंजय महाडिक हे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्य राहणं बंधनकारक असून देखील ते राहत नसल्याचं निदर्शनास आलं. येथील आरोग्य केंद्रात येत असणाऱ्या रुग्णांचं केस पेपर करण्याचं काम आशा वर्कर करीत असल्याचं निदर्शनास आलं. तर कर्मचारी दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असल्याचंही निदर्शनास आलं. दरम्यान येथील आरोग्य अधिकारी केंद्रात एक दिवस आड तर काही कर्मचारी हे वेळेनंतर कित्येक तास उशिरा कामावर येतात असं नागरिकांच्या चर्चा. या चर्चेची दखल लोकप्रतिनिधींनी घेत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास कधीही अचानक भेट देऊन पुराव्यासह सखोल चौकशी करण्यात येईल असं सांगण्यात आलं. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी केंद्रास भेट दिली होती. मात्र ही भेट फारच ठरली असून अनेक समस्यांचा व मनमानी कारभाराचा विळखा या केंद्रास बसलेला निदर्शनास येत आहे. दरम्यान यापुढे आरोग्य केंद्रातील कोणताही तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे तेवढा निधी दिला जाईल. मात्र कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्यास व हलगर्जीपणा केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे सदस्य अतिश शिंगे व पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी यावेळी दिला. यावेळी रुकडी बौद्ध समाजाचे अध्यक्ष पप्पू कांबळे, सुरेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. SB न्यूज साठी हेरले प्रतिनिधी सलीम खतीब. काव म्हणजे तुमचे डॉक्टर बरोबर पावणे 9ला आमच्या रुकडी जातात. टायमिंग किती आहे? केस पेपरला पावणे 9ला येतात. मला कारण नको आहे साहेब. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलंय माझ्या मतदारसंघाबाबतीत खासदार साहेबांचं नाव खराब होईल, आमचं नाव खराब होईल. मला काय लागेल ते सांगा म्हणून तुम्हाला सांगितलं मी. नाही, मला आज रुकडीत एवढ्या वेळानं का लेट झाला. एक यमो किती वाजता इथं आल्यात हे मला माहित नाही टायमिंग, पण त्याच्या अंडरखालची जी आहे ती 8:30ला केस पेपर चालू करायचा ते पावणे 10ला चालू केला. ते काय झालं त्याची पण कारणे दाखवून नोटीस मला पाहिजे. हा, आणि जरा प्रेमाने घेऊ नका. आता प्रेमाने घेऊ ना, मग मी पण प्रेमाने घेणार नाही. मग डिस्टर्ब करत राहणार बघा मी पण. आरोग्याच्या संदर्भात अजिबात कोणी काय हलगर्जीपणा करू नका. ठीक आहे, घ्या. हे चालणार नाही असलं काही नाही. ते मुंज लाडाय का तुमच्यापाशी? तुम्हाला दिलंय ना त्यांनी ऑर्डर. डॉक्टर देशमुख नाहीत म्हटल्यावर तुम्ही शार्प किती द्यायला पाहिजे? काय टायमिंग आहे शासनाचं? 8:30 टायमिंग. मग तुम्ही चालला पाहून झाला. म्हणजे एखाद्याला शुगर झाली असेल, त्याची वाढली शुगर मेला तर काय करणार तुम्ही? मला इथं 10 मिनिटातच नाही इथं आवरायचं. मी तिथं माणूस पाठवून देणार. पहिला OPD चालू करायची. तुमचा केस पेपरवाला किती वाजता आलता? केस पेपरवाला किती वाजता आलता सकाळी? किती वाजता? टायमिंग सांगा. अहो यांना टायमिंग माहीत नसते राव. तुम्ही माणसं पाठवून देताय. आज हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी मी एक जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं उपस्थित होतो. त्यासोबत सचिन जाधव पंचायत समिती सदस्य हेही माझ्यासोबत उपस्थित होते आणि सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित होती. पत्रकार बंधू अनिल उपाध्ये साहेब, रोहन देसाई साहेब या ठिकाणी आवर्जून त्यांना मी बोलवलं होतं. याचं कारण एक की मागील 2-3 दिवसामध्ये एक माहिती व्हायरल झाली होती की या ठिकाणचे यमो हे आठवड्यातले 5 दिवसामध्ये शनिवार रविवार त्यामध्ये शनिवारचा या ठिकाणी उपस्थित नसतात. ही वस्तुस्थिती मी पाहिली तर त्यांच्या सर्व टीमचा गैरसमज झालेला आहे.
किंवा 1999चा एक GR आहे आणि 2020चा एक GR आहे. त्या 2020च्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की अत्यावश्यक सेवा देण्यामध्ये शनिवार हा वगळण्यात आलेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही असं या ठिकाणी आमचे सन्मित्र सचिन पाटील यांनी त्याचे लेखी माहिती घेऊन त्याचा पुरावा दाखवलेला आहे. त्यामुळे मी ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी आलो होतो. मुळात खासदार धैर्यशील दादा यांच्या विचारांना त्यांनी आरोग्याच्या बाबतीत आधी आणि आत्ताही आम्हाला कायमस्वरूपी सांगत आले की कोणत्याही गोष्टीचं यामध्ये तडजोड मला चालणार नाही. आणि निश्चितपणे आमच्याकडून जेवढे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या नात्यानं खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शक्य आरोग्याच्या संदर्भात असेल ते सर्व देण्याचा प्रयत्न आमचा कायमस्वरूपी राहिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर हे 24 आवर्समधले 2 स्टाफ जरी या ठिकाणी अवेलेबल असतील अशा पद्धतीचं कामकाज इथून पुढच्या काळामध्ये होईल. आणि मी संबंधित DHOंना, जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आजच भेटून त्या संदर्भाचा तात्काळ आदेश काढण्याची व्यवस्था करतोय. आणि MO या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत किंवा ते जागेवर 1-2 किलोमीटरचा एरियाच्या अंतरमध्ये राहायची व्यवस्था पाहिजे ते कोल्हापूरला राहतात. ही वस्तुस्थिती खरी जरी असली तर त्याच्या संदर्भात मी त्यांना एक नोटीस बजावण्यासाठी सांगतोय आणि त्याचं उत्तर त्यांनी लेखी दिल्यानंतर मी त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. खासदार धैर्यशील दादांच्या आशीर्वादाने या हेरले पेशसाठी मोठ्या प्रमाणात निधी या येत्या महिन्यामध्ये मंजूर होणार आहे. 7 कोटी रुपये या हेरले PSCसाठी मंजूर झालेले आहेत. ते लवकरात लवकर काम चालू होईल. इथली सुसज्ज आणि आरोग्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे गोरगरिबांच्या लोकांसाठी व्यवस्था केली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये माझी नम्र विनंती आहे की लोकांनी जर या संदर्भात, दवाखान्याच्या संदर्भात कोणती अडचण असेल तर थेट मला सांगावं. त्याच्यावर तुमच्या प्रश्नाला उत्तर हे तुम्हाला सेवा देण्याच्या माध्यमातूनच दिलं जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून मी सर्व स्टाफला विनंती करतो, आपण सेवा करत असताना ईश्वर सेवा अशा पद्धतीनं करावी आणि आपल्याकडनं चूक कोणती होऊ नये. तुम्ही जे चांगलं केलं आहे त्याचं कौतुक करण्याचं काम पण आमचं आहे, पण तुम्ही जर चुकीचं केला तर त्याला पाठीशी न घालणं हे आमचं काम आहे. आमच्या पद्धतीनं जेवढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वनिधी असू दे, माझा आरोग्याचा निधी असू दे, तो सर्वच्या सर्व या ठिकाणी खर्च करण्याची जबाबदारी या 7 गावातल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझी आहे. आरोग्याच्या बाबतीत कुठेही माझी कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही शक्य होईल ते सर्व निधी देण्याचा या आरोग्यासाठी प्रयत्न राहील. आणि हेरलं गाव कायमस्वरूपी चांगलं आहे, आरोग्यासंदर्भात चांगलं राहू दे. आणि या मतदारसंघामध्ये रुकडी हे हेरल्याच्या अंडर येतं. रुकडीच्यावर पण बारीक लक्ष असावं, कारण गाव मोठं असल्यामुळं इथली व्यवस्था कमी आहे, इथला स्टाफ जितका कमी आहे त्याची व्यवस्था मी DHOच्या माध्यमातून लवकरात लवकर करून देईन. आणि लोकांची सेवा तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडावी ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि MOंना माझी विनंती आहे, आज विनंती करणार आहे, उद्या वेळेस विनंती करणार नाही. मी उद्या ॲक्शनवर बोलणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे हेरलं गाव आपलं आहे अशा हिशोबानं तुम्ही इथून पुढे सेवा करावी. तुम्ही केलेली सेवा चांगली असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन आहे, पण जर चुकीचं काही केलं असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन करणार नाही. त्याच्यावर रिॲक्शन आमची उलटी येईल, त्याची काळजी घ्यावी. शिवसेने स्टाईलनं आम्हाला काय करू देऊ नका याची विनंती करतो. आणि येत्याला काळामध्ये जे आपलं हेरले गावासाठी 7 कोटी रुपयेचं खासदार मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, राजेश पाटलांनी केलेल्या पाठपुराव्याखाली इथं उभा राहणार आहे, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन त्याचीही पूर्तता केली जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लोकांची सेवा तुम्ही अशीच करत राहा. लोकांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार घेऊ नये याची काळजी घ्यावी. तुम्हाला काय कमी पडते ते जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं आणि पंचायत समिती सदस्य यातना तुम्ही सांगावे. आणि स्टाफ कितीला येतो, कितीला जातो याची काळजी MOनं 8:30 वाजता येऊन घ्यावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आरोग्य सर्वांना चांगलं लाभो एवढेच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.